नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी आता काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। याबाबत अंतिम ठरावही घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी तब्बल 2112 मतदान या ठिकाणी होणार आहेत। यानंतर आता ही निवडणूक अगदी काही दिवसांवरती सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यामधून कोण कोण इच्छुक आहेत, या ठिकाणी कोणाला संधी मिळू शकते याबाबतचा आढावा घेतोय आपण। मागील 2 व्हिडिओ पूर्वी राजे गटाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर त्यांचे जे काही सहकारी मित्र आहेत यांच्यामधून कोण इच्छुक आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत। प्रामुख्याने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव सध्या आघाडीवरती आहे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे। शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा ठराव निरगुडी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून झालेला आहे। त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्याही नावाची फलटण तालुक्यामध्ये जोरदार चर्चा आहे। या सर्वांना सोसायटी मतदारसंघ यामधून नाव यांचं चर्चेत आहे। यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव सोसायटी मतदारसंघातून चर्चेत आहे। तर माजी या ठिकाणी आणखीन एक जे नाव चर्चेत आहे प्रामुख्याने ते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचं नावही या ठिकाणी चर्चेत आहे, कारण गतवेळेस ते प्रक्रिया मतदारसंघातून ते संचालक झाले होते। यावेळेसही प्रामुख्याने त्यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने त्यांचा मित्रपक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून तब्बल 4 नावांची चर्चा आहे। याबरोबरच महिला राखीव या प्रभागातूनही ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनाही या ठिकाणी संधी मिळू शकते। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 4 नावांची चर्चा फलटण तालुक्यामध्ये आहे। याबरोबरच आणखीन काही आता ज्या काही इतर चर्चेतली नावे आहेत त्यांचाही आढावा आपण आगामी काळात घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। तुम्हाला काय वाटतं, फलटण तालुक्यामधून भारतीय जनता पक्षाने त्यांचे सहकारी यांच्या मधून कोणाला उमेदवारी जिल्हा बँकेसाठी मिळू शकते? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।